Day 2. गुड मॉर्निंग गाईज. काल आपली ब्लॅक पर्ल घरी आली. काल दिवसभर सेलिब्रेशनमध्येच गेला, जा इकडे जा तिकडे. आता आज कुठे फ्री झालो आहे. खूप भारी वाटतं गाईज. मला दाखवतं जेव्हा अशी गाडी जेव्हा पार्किंगला घरासमोर लागते, ती यार फिलिंग वेगळीच ती यार. या ती चेतक होती आपली ॲक्टिवा अशी बाहेर लागली आणि आता 2-4 दिवस किंवा थोड्या दिवसातच डायरेक्ट यार बेबी यार लय बेकार फिलिंग येतं. खतरनाक, जबरदस्त. गाईज झाली आहे सेकंड मॉर्निंग, म्हणजे काल गाडी घेतली, आज दुसरी मॉर्निंग. चालली आहे मी ऑफिसला आणि दादा धुतोय गाडी. आता लागलं त्याला एक काम, बघू चला त्याच्याकडे जाऊ. ऑफिसला जायचं मला. जी मॅडम साहेब, गाडी राईड करू. दे चाळीचं. तुझा घे. अख्खी गल्ली जम झाली, यायला जायला जागाच नाही. थोडीशी जागा आहे इकडून, ठीक आहे. सकाळी गाईच कामं लावून ठेवलं, आता रोजचं काम आहे. करायला लागणार आता. किया है तो निभाना पडेगा. चला, घाण बघा कसली केली मी. त्याच्यात आपली ब्लॅक पर्ल काळ्या पांढऱ्यापेक्षा काळ्या गाड्याला खराब होतात, कारण की चेतक पण काळी होती. ते चेतकचं बघ आज. मला उद्यापासून ती न्यायला पेट्रोलचा खर्च वाचला मला. सब गाईज, काल ब्लॉगिंग एंडिंग नाही करता आलं प्रॉपर, कारण की खूप सारा वेळ झाला आम्हाला यायला झाला. आळंदीला पण जाण्यात आलं. आता आपण आपल्या कुलदैवताला आणि आपल्या गावाला चाललोय. ते लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मामाचं गाव दाखवलं होतं. आता तुम्हाला आपलं गाव दाखवतो, म्हणजे माझ्या पप्पा साईडचं. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठा रुबाबात झाला ना दादा. हे आमचं फर्निचर मॉल. तुम्ही जेजुरीत जर आला इकडे, ह्या जेजुरी तीर्थक्षेत्रापासून इथं जवळ 500 मीटरच्या अंतरावर आपलं आमचे काका आहेत. इकडे गाडीची पूजा चालू आहे. आता बघू पुढं काय काय होतं, तुम्हाला कळवतं. आम्ही चाललोय जेजुरीला. आत्ता गडावर चाललोय. आम्हाला स्पेशल एंट्री गावकऱ्यांना, त्या एंट्रीने चाललोय. वाजल्यात 7, 7:15. आपलं मंदिर पण दिसतं, पण तिथं जायला मागला रस्ता ना हा काकी. ह्या बाजूने पण रस्ता आहे, बॅक साईडने पण रस्ता आहे. आपण मागच्या वेळेस गेलतो तुमच्या घरापासून. हा तो रस्ता दुसरा आहे. आपण आता पायथ्याशी चाललोय ना, मग तिथं डायरेक्ट गाडी जाणार ना चौकात. फायनली आम्ही पोहोचलो आहे आपली गाडी इथं. आणि इथं खड्यापाटाचा रस्ता खूप सारा लेट झाला आहे. कुलदैवताला जायचं म्हणलं नाही असं झालं. खूप लेट झालं, पण ठीक आहे, इट्स ओके. पायथ्याचा डायरेक्टली तिकडे मेन गड आहे. इकडे फक्त खड्यापाटाचा पायथा. आपण इकडे जाऊयात आता, पायथ्याला दर्शन घेऊ. काम होतं ना चालू, आता ते काम चालू आहे. आता काय पण काम चालू आहे. हे आता हे काम आहे ना, हे आता नवीन म्हणजे परत सगळं हे काम आहे ना, परत त्याचे ब्लॉग काम चालू आहे. काय बाजूने आता अजून करायचे, पाणी यायला खाली नाही का. मागच्या वर्षी पाऊस नव्हता ना, ते इथून सगळं धुळं पाणी असेल नाही का. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. तर झालं, आम्ही पायथ्याशीच दर्शन घेतलंय, कारण की 7:30 वाजले तिथं. ह्याच्यानंतर वरती गडावर कधी जायचं, दर्शन कधी घ्यायचं, त्यासाठी मी शॉर्ट उरकले.
नाही जायचं. गाईज आम्ही गावाकडच्या घरी पोहोचलोय. बंगला नंबर 1. 1 का 2 कितवा? बंगला नंबर कितवा? हा बंगला नंबर 1. तिकडं 2. अजून दुसऱ्या एका घरावर जायचंय. आता तिकडे जाऊ. इकडं पूजा करू गाडींची. हे काका होतात रेडी आमचे. आपली ब्लॅक पल घरात 3 ब्लॅक पल आहेत. कधी मिळाली? हे आपलं रानातलं घर आहे. ये देखो अपनी जा रही दूसरी वाली थार. तर हिची पूजा करूयात. हिला पण शादेला लावूयात तिकडं. बघा गाईस कशा दिसतात. 2 अजून एक तिसरं पिल्लू येईल थोड्या वेळात. हा ना. पायथ्याला जाऊन आला का? ये अपन दूसरे बंगले पे आ गए. अपन के काकी लोग. तीन लक्ष्मी एका लाईनीत. त्या गाड्यांची झाली माई पूजा. बाय पिल्लू. हिंदवी बाय. आदिरा बाय. हे गाईज आमच्या दोन्ही गाड्यांची पूजा झाली आहे. आता आम्ही फायनली आमच्या ग्रामदैवताला आलतो. एक यशवंतरायाचं मंदिर इकडे. दैवत यशवंतराय प्रसन्न मावडीकडे पठार. पोटेच राहतात. दर्शन घेतलं ना मम्मी झोपण तुम्ही झोपताल तोपर्यंत रे. कर की चालू. गाईज आता ग्रामदैवताचं दर्शन झालं आमच्या. आता जे मस्कोबा आमच्या मळ्यामधलं आहे काका आम्हाला तर तिकडे घेऊन चाललं. भैरोबा. आम्ही गावातून जाणार. ते आमचं गाव आहे पूर्ण सासर मावडी. खूप मजा वाटते गाईज असं गावातून फिरता येतं ना. तरी आम्हाला लेट झालाय खूप सारा. समाज मंदिर दिसतंय का? हा हनुमानाचं मंदिर. मी नाही उतरणार मम्मी आता यार. एक तर ते हनुमान हनुमानाचं. काय पडेल गाईज आमच्या सुखी ठेवा त्याला कष्ट गावातलं भैरवाचं मंदिर सासरमाळ. रस्ता दाखवतो चालत. ह्या देवाची पालखी असते. उरूस असतो. चला मी दर्शन करतो आणि मग तुम्हाला भेटतो. हा आमचा जायचा रस्ता आहे. दिसतोय का तुम्हाला रस्ता पुढे? गाईस येताना तुम्हाला दिसला नाही किंवा दाखवता आलं नाही. आता बघू तो रस्ता बघा. आमचा काका कसा रस्ता काढतोय. फार घेतले फारच जरा ॲडव्हेंचर पण झालं पाहिजे म्हणून बघा कसा रस्ता.
यांना सांग ना. मेरा जानू है तू मेरा दिल भर है मेरी प्रेम कहानी का तू मेरा है. आपली ब्लॅक कॉलर शोरूमला आली, आय मीन सर्व्हिस स्टेशनला आली इथला वाघोलीतल्या शोरूमला. थोडासा इश्यू होता गाडीत, आपण ते चेक करायला आलो. बघू आता काय होतं. बाकी ॲक्सेसरीज पण फिटिंग करायच्यात. आता दाखवतो तुम्हाला काय काय करणार आहे आपण. काही तिसरे दिन गाडी काम करतो. रेडिएटर आणि रेडिएटरचा पाईप थोडासा लीक झाला, ठीक आहे. वापर येतं मॅकॅनिकल मशीन काम चालू आहे. बघूया तर गाईस फायनली काम झालंय गाडीचं आपल्या. खूप अख्खा दिवस गेला गाईज, जेवण नाही काय नाही खूप सारं बोर झालंय. आता ठीक आहे, जाऊ दे, होत असतं. गाडीचं काम झालंय. गुड आफ्टरनून गाईज. झाली आहे दुपार. आम्ही निघणार होतो सकाळी 10 वाजता. आता वाजल्यात 2:30. आम्ही चाललोय मम्मीच्या गावाला. आधी फिक्स नव्हतं काय जायचं, पण आता बोलतात नाही का गाडी आली या, तुम्हाला थोडी रोडच्या गाडीने यायचं. आता रक्षाबंधन आले बघा. आई आहे, मम्मी आहे, मी आहे आणि आपले ड्रायव्हर काका. आता आपल्याला पण शिकून घ्यायची, म्हणजे लेझर ड्रायव्हर नाही जायचं म्हणलं तर मागं नाही लागायची गरज नाही. लगेच घेतली गाडी की जायचं. चला जाऊयात. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात. मोबाईलला कनेक्ट केलं. तुझ्यासाठी 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 आले कुठला ड्रायव्हर गॉगल लावून गाडी चालवतो? ड्रायव्हर रे, फायनान्स सगळे इकडे कळलं का? अकाउंटंट फायनान्सर नाही तू. वैताग आलाय. नशिबाने 2 दिवस सुट्टी भेटली. आत्ताचा मागचं सांगते. सॅटर्डे फ्रायडेला सुट्टी असते ना, थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे 5 दिवस गेलो असतो कुठेतरी कोकणात तिकडं. कुठंच फिरायला जात नाही. आता गाडी घेतली त्या निमित्ताने, पण हा एकटाच जातो. मित्र आम्हाला कोण घेऊन जाणार? मज्जा वगैरे येतो असं खेळलं टॉय करण्यासारखं चाललं. बघा आकाश चालत नुसते. चांगल्यासाठी म्हणलं ना चांगल्यासाठी माणूस नक्की करतो. बोलतोय बाबा चांगलं होतंय, चला काय करणार, आपले 2 पैसे खर्च होते. बसून घेतलं ना मग नादच. काय केलं फोन करायला. आम्ही आत्ता आलो आहे शिक्रापूरमध्ये. जवळपास 1-1.5 तास होऊन गेले आम्ही येतो. खूप सारा ट्रॅफिक लागला. मध्ये ब्लॉक नाही येता आला. आणि गाडी चालवत असताना अजून एक्सपिरियन्स म्हणजे ब्लॉगिंगचं नसल्यामुळे मी फोन यूज करत नाही आहे. मम्मीने त्या गेल्या आता राखी आणायला. आता जाऊयात आपण गावाला फटाफट फ्रेश होऊन. डेंजर झाला यार शहराहट. झोपणार, जेवण टाईम. आता गावाच्या रस्त्याला लागलो, म्हणजे आतमध्ये आहे. 5-6 किलोमीटर असेल का रे. चौफुल्यावर ना अजून 2-4 किलोमीटर असेल. लास्ट टाइम आलो तर त्या
हर रास्ते पे मक्खन जैसी भागती है. चिकन उडायचा का धुवायला आहे की तू धुशील ना मम्मा. मला आंघोळ घालते तशी याला पण घालत जा की. म्हणजे आय मीन घालायची आज कमी करायची. का ग मम्मी. ड्रायव्हर मामा दमानं जाऊ द्या. उतरा घाली तुम्ही आपला जे भेटत तुम्ही आपल्या थारच्या कामात ना. नाही चला कोंबडी श्रावण चालू आहे नको उडाली. उपसरपंचाचीच कोंबडी उडाली. आत्ताच पोहोचलोय जस्ट आणि बघा ते रिया म्हणते. रिया तर रिया अरे का एवढसा छोटा पाय एवढं मोठं वजन त्या पायावर. पाय मुरगाळलाय तिचा. ते मुरगाळा काढतात आधी. हे गाईस आपली ब्लॅक पॉल तिकडे पार्किंगला. पाऊस येतोय. तू ब्लॅक पॉल तू ब्लॅक पॉल नाही. गाईस मस्त गार हवेला. गवारची